आणि पैशांचा सगळा वाद किंवा पैशावरनं सुरू झालेला सगळा ड्रामा कोकणामध्ये खास करून हा काही इथेच थांबलेला नाही, तर काल मध्यरात्री 1 वाजता सुद्धा असाच एक मोठा ड्रामा रंगलेला आपल्याला पाहायला मिळाला। निलेश राणे हे मध्यरात्री थेट पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले याच पैसे वाटपाच्या आरोपांवरनं। एक गाडी जी आहे ती पोलिसांनी जप्त केली, या गाडीमध्ये पैसे असल्याचा आरोप केला आणि ही गाडी पोलिसांनी थेट नेली पोलीस स्टेशनमध्ये। निलेश राणे सुद्धा तिथे पोहोचले। निलेश राणेंनी स्टिंग ऑपरेशन केलं याच पोलीस स्टेशनमध्ये। ही पकडलेली गाडी सोडवण्यासाठी भाजप कार्यकर्त्यानं नंबर प्लेट नसलेली गाडी आणली आणि निलेश राणे पुन्हा एकदा भाजप विरोधात आक्रमक झाले। पोलीस स्टेशनमध्ये जात त्यांनी पोलिसांना जाब विचारला आणि स्टिंग ऑपरेशन केलं। आरोपींवरती गुन्हा दाखल करावा अशी मागणी निलेश राणेंनी केली। पकडण्यात आलेली गाडी भाजपच्या तालुका अध्यक्षाची आहे असा दावाही निलेश राणेंनी केला। काही दिवसांपूर्वी भाजपच्या केनवडेकरांच्या घरी जात पैसे वाटप होत असल्याचा आरोप करत इंस्टाग्राम लाईव्ह निलेश राणेंनी केलं होतं। मात्र केनवडेकरांना चौकशीसाठी बोलवण्यात आलेलं नसल्यानं प्रशासनावरती दबाव आहे असा आरोप करत राणेंनी पुन्हा एकदा भाजपवरती निशाणा साधला। पोलिसांचा तो स्क्वॉड आतमध्ये गेला। आमच्या मुलांना सांगितलं तुम्ही कॅमेरा घेऊन आतमध्ये येऊ शकत नाही। चला ठीक आहे, माझ्यावर जशी ट्रेसपासिंग लावली कदाचित त्यांनाही लागली असती म्हणून मी त्यांना बाहेर थांबायला सांगितलं। काय करत होते लाईट बंद करून? हो, चेक काय करणार लाईट बंद करून? सांगा तरी मला, ही अपेक्षा ठेवायची का आम्ही? साहेब, हा जो इन्सिडेंट घडला ही गाडी पोलिसांनीच पकडली आहे आणि नाही नाही, तुम्ही गलत करताय। तुम्ही पैसे मिळाले आणि स्पेशल स्क्वॉडनी ही गाडी पकडली आणि पोलीस स्टेशनला आणली। तासभर झाला होता आणि नंतर मला माझ्या काही सहकाऱ्यांनी सांगितलं की साहेब गाडी पकडली गेली आहे, अजूनपर्यंत कारवाई काय होत नाही। मी पोचेपर्यंत भारतीय जनता पक्षाचा दुसरा पदाधिकारी बाबा परब, जो भारतीय जनता सिंधुदुर्गाचा उपाध्यक्ष आहे, तो इकडे आला होता आणि पोलिसांची मांडवली करत होता। तो व्हिडिओ देखील माझ्याकडे आहे, तुम्ही नंतर पाठवीन आपल्याकडे। जे आरोप मी करतोय ना की उघड चालू आहे सगळं, पैसे वाटायचे कार्यक्रम उघड चालू आहे इकडे मालवणमध्ये। आणि मध्यरात्रीचा सगळा ड्रामा इथेच संपला का? तर अजिबात नाही। मध्यरात्रीच्या सगळ्या ड्राम्याचं एक्सटेन्शन पाहायला मिळालं आज दुपारी निवडणूक आयोगाच्या कार्यालयामध्ये। निलेश राणे हे तिथे सुद्धा जाऊन धडकले। भाजपच्या आरोप असलेल्या नेत्यांवरती कारवाई का केली जात नाही असा सवाल आयोगाच्या अधिकाऱ्यांना निलेश राणेंनी विचारला आणि थेट निवडणूक आयोगाच्या कार्यालयामध्ये एक प्रकारे ठिय्या केला। पोलिसांकडनं कोणतीही कारवाई अद्याप झालेली नाहीये अशी तक्रारही निलेश राणेंनी केली आणि निवडणूक अधिकाऱ्यांनीच आता तक्रार नोंदवून घ्यावी अशी मागणी त्यांनी केली। पण निवडणूक आयोगानं कानावर हात ठेवल्याचा आरोप निलेश राणेंचा आहे। वकिलांशी बोलून निवडणूक आयोगाला कोर्टात खेचणार असा इशारा आता राणेंकडनं दिला जातोय। ज्यांनी ह्या प्रोसिजरमध्ये त्यांचा हातभार असेल किंवा त्यांचा कुठेतरी हात असेल अशा सगळ्यांवर मी केस करायचं ठरवलं आहे। कारण का त्याच्या पलीकडे माझ्याकडे आता पर्याय उरलेला नाही। लोकांचा विश्वास न्यायव्यवस्थेवर उठेल। हे जर उघड असे पैसे घेऊन रात्री बेरात्री हा पैशांचा नागडानाच जर करणार असतील इकडे महाराष्ट्रामध्ये आणि मालवणमध्ये खास करून, तर हा कुठेतरी थांबला पाहिजे। त्याच्यासाठी वकिलांशी बोलून योग्य ते पाऊल जे काही असेल ते मी लवकरात लवकर उचलण्याचं ठरवलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।